या माईम भट्टांनी अशा प्रकारे चरित्र तयार केलं. भट्टोबासांना चिंतन हा माते भजावया पुजावया काही नाही. ज्याच्याकडे भजावया पुजावया काही नाही ना, त्यांनी कमीत कमी चिंतन तरी केलं पाहिजे. आणि इथे आलेले सगळेच क्रिया करू शकतात का? नाही. पण लक्षात ठेवा, नाही मोठी करू शकलो, आपण छोटी तर करू शकतो. त्याने उदक दिलं, आपण काहीतरी चहा पाणी करू शकतो. मार्गाच्या ठिकाणी, परमार्गाच्या ठिकाणी, कुठं गुरुकुळामध्ये असे मेळावे असतात त्या ठिकाणी करू शकतो की नाही आपण. कोणी फुल दिलं, आपली पाकळी तरी त्याच्यामध्ये संविधा गेली पाहिजे, तरी आपल्याला गोमटं लागणार नाही. म्हणून चिंतन तरी आपल्याला, चिंतनाला काही करायला पैसे लागले का? नाही. तुम्ही एवढ्या गाठ्या केल्या, तुम्हाला काही बिल पडलं का मीटरचं? उलट तुम्ही जेवढं चिंतन करसाल तेवढं तुमचं काय आहे, फायदा आहे. तेवढा भगवंत तुमचा अभिमान घेणार आहे. म्हणून भट्टोबास म्हणतात, मला माते भजावया पुजावया काही नाही ना, असा एक मनोरथ केला होता. कोणी केला होता सांगा बरं? एक मनोरथ असा केला होता. कोणी केला? तो मनोरथ पूर्ण केला. नीळभट्ट, बरोबर. नीळभट्ट भंडारे. कुठले होते भंडारेकार? भंडाऱ्याचे होते. मनोरथ कोणत्या गावी केला? अचलपूरला, धानाईसाच्या वाड्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही चांगले अभ्यास दिसताय बरं का. मला पाहिजे पाहिजे अभ्यासू पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. केलताना मनोरथ काय म्हटले नीळभट्ट भंडारेकर? एवढी घरी संपत्ती होती, मी काय आणू शकलो नाही. आता बघा ना, कोणी काही तर देवाला अर्पण करतं, कोणी काही तर अर्पण करतं, पण मला काहीच नाही भजायला पूजायला. आणि मग नीळभट्ट भंडारकरांनी मनामध्ये मनोरथ केला, जर मला देवाचं असं पूजन करायला भेटलं तर मला माझं भाग्य आहे. आणि मग स्वामी काय म्हणतात, जा त्या मंदिरात जाऊन बसा, तुमचा मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. मग ती आळसपूरची ती धानाईसा, ती राणी दररोज ती साधू संतांना दान करायची. जे काही चांदी, सोनं, मोती, जमीन, गायी दान करायची. मग भंडारेकर पण तिथे जाऊन बसलेला. मग ती त्यांचं पूजन करू लागली. मग ते काय म्हणतात, माझं करू नका, आमच्या गुरूंचं करा. काय म्हणते ते, तुम्हाला पण कोणी गुरु आहेत? ते म्हटले हो. मग त्या धानाईसाने, म्हणजे नीळभट्ट भंडारेकरांनी धानाईसाची काय केली, पूजा केली. आहे का भजनपाठ तुम्हाला? आहे ना? काल त्या मावशी फार सुंदर म्हणू लागल्या भजन. धानाईसाच्या वाड्यामधली ऐका सत्य कहाणी, सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नांनी, सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नांनी. असं ते भजन आहे. तुम्ही अशी भजनं म्हणत जा. आपले भजन कसे असतात? गवळण, हो की नाही? पदर फाटला कसा ना आंबाडा नेसला कसा. हे स्तुती नाही. आता उद्या येणार आहे विषय तो. भजन असं म्हणायचं ज्याच्यामध्ये देवाची आरती आहे, काही जर चिंतन होईल ते भजन आपल्याला म्हणायचं आहे. त्यालाच खरं कीर्तन असं म्हणतात. ते लक्षामध्ये ठेवा. नाहीतर काही विभित्स भजनं आली त्याला भजन म्हटलं जातं नाही. आता उद्या येणार आहे कीर्तन कसं करावं, कीर्तन काय असतं, उद्याच्या चरित्रामध्ये तो संदर्भ तुम्हाला डिटेल सांगेल. मिया परमेश्वरो कायसे न पूजावा भजावा. भट्टोबास म्हणतात, जी माते काही नाहीये, माझ्याकडे द्रव्य नाहीये, माझ्याकडे संपत्ती नाहीये, मग मी तो परमेश्वर, मी कशाने भजन पूजन करायचं ते मला सांगा. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात, वानरे या देवतो अंतर्गाम्य. स्वामी काय म्हणतात, आम्हाला भजावया पुजावया काही नाही लागत. जर तुमच्याकडे नसेल भजन पूजन करण्यासाठी काही, कमीत कमी तुम्ही आम्हाला अंतःकरणामध्ये आठवा, तरी तुमचा भजन पूजन घडणार. कुणाचा विषय चालला हा? ज्याच्याकडे भजावया पुजावया काही नाही त्याचा विषय.
ज्याच्याकडे संपत्ती आहे ना त्यांनी द्रव्याने भजन पूजन करायचं, साधू संतांच्या ठिकाणी, परमार्गाच्या ठिकाणी. पण ज्याच्याकडे काही नाहीच त्याला शेवट काय आहे? आणि देव आठवायचा, चिंतन करायचं. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुमची क्रिया असते, ज्यांची क्रिया असते त्यांनी विधी केल्यानंतर तिथे स्मरण करत बसायचं असतं. असा एक नियम आहे. तुम्ही मार्गाच्या ठिकाणी बघा, जे क्रिया करतात एक गाठी स्मरण त्या ठिकाणी करतात, किंवा त्या परिवाराचं भोजन होईपर्यंत स्मरण करायचं असतं. का? दुःख करायचं असतं. मला कधी अशी क्रिया घडेल, मी किती दुर्दैवी आहे, मला कधी क्रिया घडत नाही, हो की नाही? ज्याची विधी आहे ना त्यांनी स्मरण करायचं असतं, नम्रतापूर्वक खाऊ घालायचं असतं. नाही तर मग सारंग पंडितासारखं खातील माझे भोपे असं होता कामा नये. सारंग पंडित नव्हते का? देवाला आमंत्रण दिलं आणि परिवाराला नाही सांगितलं भटोबासांना. आणि मग देव जेवायला गेले. कुठे? सारंग पंडिताकडे. पैठणचं चरित्र. गेल्यानंतर सारंग पंडित म्हणाले, तुमचा परिवार नाही आला. देव म्हणाले, तुम्ही त्यांना सांगितलं का? दंडवत घातला का? ज्याची क्रिया आहे त्यांना दंडवत घालायचा असतो, सुपारी द्यायची असते. बाबा आमची पंगत आहे, आमच्या पंक्तीला या. त्यामध्ये एखादा ज्ञानी असेल, विद्वान असेल, दंडवत घालावाच लागतो. आणि मग त्यांनी काही दंडवत घातला नाही. कुणाला? भट्टोबासांना. सारंग पंडितांना जरा गुरमी आलती. गुरमी, माणसाला गरमी येते ना, जास्त काही भेटलं की, होतं की नाही? माल आला की तुमचा ताल बिघडला, म्हणून देव तुम्हाला माल कमी देतो, तुमचा ताल बिघडू नये, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही बी त्या देवाच्या लई पाठीमागे लागता, दे रे बाबा, दे रे बाबा. अरे बाबा, नव्हतं तेव्हाच आठवतो देव. ज्यांच्याकडे माल आला ना तो म्हणतो देवाची काही मला गरज नाही. का? माझ्याकडे माल आहे, मीच देवाचा बाप आहे, हो की नाही? काही असतात ना, आम्हीच देवाचे बाप. जेव्हा काही नव्हतं, देव याचा बाप. जेव्हा आलं तेव्हा देवाचा बाप झाला. म्हणून आतीही नको. काय होतं? आती केलं की माती होत असते. पहिलं आपलं म्हणतात जुनं ते सोनं. काही नाही, 1 रुपयाला मस्त समाधान राहतं, लाख रुपयाला की बिमाऱ्या पाठीमागे लागतात. नखरे सुचतात ना, नखरे, हो की नाही? द्रव्य अस्तित्वे माजवी. माणसाकडे द्रव्य आलं की तुमचा माज निर्माण व्हायला वेळ लागत नाही. लक्षामध्ये ठेवा. मग देवाला किती मागायचं? मै भी भुका न रहू, साधू भी भुका न जाए, जामे कुटुंब समाय. हे देवा मला एवढंच दे, मी पण उपाशी नाही राहिलो पाहिजे, आणि माझ्या दारात येणारा साधू उपाशी नाही गेला पाहिजे. बस एवढंच मला दे, याच्या व्यतिरिक्त मला काही देऊ नये. म्हणून मागताना पण फार मागत बसायचं नाही. देव आपलं उपाशी ठेवतो का? भगवंत म्हणतात, जो माझा भक्त योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा योगक्षेम मी चालवतो. सर्वांचंच कोण चालवतो? भगवंत चालवतो. पण आपण काय म्हणतो? हे माझं, ते माझं, हे मी केलं. तू केलं का? ते गाडी तुझी का? ती तुला देवाने दिलेली गाडी आहे, फक्त तू भाडे करू ये. स्वामी काय म्हणतात? ऐसे कै होईल पोरा जीवा, म्हणतात की नाही? जी इथेच ते आपलं आहे, जे देवाचं आहे ना आपलं म्हणायचं. असं जीव म्हणत नाही. जीव स्वार्थी ना हो. तो काय म्हणतो? देवाचं ते माझंच, माझं ते माझंच म्हणता आलं पाहिजे. शब्दे तरी म्हणा. काय काही काही यजमान हुशार असतात. वा, तुम्ही ना चांगलं मार्गाचं भजन पूजन केलं, हा, रडतात. नाही बाबा, माझं काय आहे? माझं काही नाही, देवाचं आहे बाबा, देवाने दिलं म्हणून मी केलं. याला म्हणतात जाणीवीचं लक्षण. एक कसा असतो? घमेंड. त्याला जरा स्तुती केली ना, हा मग हे माझ्यामुळे झालं, हे मी करू शकतो, बस. इथं समजायचं याला अज्ञान आहे अजून. अरे बाबा, तू कोण करू शकणारा? करता करविता
परमेश्वर आहे, आपण काही करणार नाही, आपण फक्त निमित्त मात्र आहे. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून देवाला काय करायचं, एवढंच मागायचं, नाही तर मग गुरमी आल्याशिवाय राहतं नाही. सारंग पंडितांना गरमी आली होती अशीच. सारंग पंडितांनी देवाला का बोलवायचे माहिती आहे का? सारंग पंडितांना देवापासून फायदा झाला होता. आता इथे जरी गर्दी, हे काय मोक्षाची गर्दी आहे का? नाही. कोणाच्या पोरीला पोरगं झालं, कोणाचा 7-12 कोरा झाला, हो की नाही, म्हणून देवाला सोन्याचा मुकुट, कोणाचा काही प्रॉपर्टी भेटली म्हणून देवाला एवढं. हे निस्वार्थी देणारं कुणी रिकामं नाही. एवढं कोणी घातला का आंबाळच्या बाबाला सोन्याचा मुकुट निस्वार्थी, की बाबा माझ्याकडून घ्या, त्याचं काहीतरी काम झालेलं आहे पूर्ण, म्हणून तो काहीतरी फार मोठा अन्नदान ठिकाणी करतोय. असा करतोय का? नाही करत. म्हणून निस्वार्थ फार कमी आहे. सारंग पंडितांना भेटली होती वृत्ती, जमीन भेटली होती, गाय भेटल्या होत्या, धनकण भेटलं होतं, म्हणून देवाला ते मानायचे. कोण? सारंग पंडित. देवाला आमंत्रण दिलं, आमचे स्वामी गेले, भटोबास नाही गेले. सारंग पंडित स्वामींना म्हणतात, कुठे तुमचा परिवार? ते म्हटले, जी देवा. ते देव म्हटले ते आहेत, त्यांची भिक्षा आणली, त्यांनी केलं. भटोबास आधीच म्हणाले होते, आम्ही जेवायला येणार नाही, आम्ही आमची भिक्षा मागणार. सारंग पंडितांनी आपला एक नौकर पाठवला बोलवण्यासाठी, जा तू त्यांना आमंत्रण देईन, त्यांना घेऊन ये. नौकरांनी सांगितलं, ओ चला जेवायला. ते का सामान्य माणसं होती का? हो, ते भट्टोबास होते, ज्ञानी पात्र होतं ते. तुम्ही माझ्यापाशी आले, ओ बाबा चला जेवायला, आम्ही पाहुणे आहे का? पाहुण्याला म्हणता येतं, ओ चला जेवायला. ते साधूला नम्रतापूर्वक विनंती करावं लागेल, बाबा आमचीकडे जेवायला चला. येणं त्यांचा कड येतो, असं म्हणून चालेल का? बाबा चला आता आमची पंगत जेवायला. नाही, तुम्हाला त्यांना पहिलं भेटावं लागलं, आमंत्रण द्यावं लागलं. यांनी काय आमंत्रण दिलं नव्हतं. मग भट्टोबास म्हणाले, आम्ही जेवायला येणार नाही, जा. मग सारंग पंडित काय म्हणतात, नाही आली तर नाही आले, खातील माझे भोपे, म्हणजे सेवक जे काम करतात ना तिथे राहून आमच्याकडे, म्हटले ते सेवक खातील, काही आम्हाला तुमची गरज नाही. बाईसा म्हणते, बाबा बघा ना कसा बोलतो पांडा, एवढा असा बोलतो. स्वामी सांगतात, बाई अहो त्याची बुद्धी आमच्यावरच नाही म्हणे. त्यांनी आम्हाला का बोलवलं माहितीये का? आमच्यापासून त्यांना लाभ भेटला म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं. एरवी काही सारंग पंडितांनी आम्हाला बोलवलं नसतं. आमच्यावरच बुद्धी नाही, परिवार तर लांबच राहिला. बरोबर आहे की नाही? म्हणून बुद्धी असणं फार गरजेचं आहे, ते लक्षामध्ये ठेवा. सारंग पंडितांचं तुम्हाला मी प्रमाण दिलंय. क्रियेचा आपला विषय निघाला होता की क्रिया कशी केली पाहिजे, आणि यासाठी देव तो जे कोण्या पद्धतीने केली पाहिजे. बघा चरित्र व्यापक असतं बरं का सर, चरित्र व्यापक आहे. एकात एक मुद्दे निघत राहतात. हेच घुसळण झालं पाहिजे. लीला 4च वळीची डायरेक्ट संपवली असते. लीळेमधून तुम्हाला काय बोध झाला पाहिजे, फार महत्वाचं असतं. अलग लक्षामध्ये मला वाटतं मी म्हणजे आदरणीय गोविंद बाबांचा जो रोट होता मागच्या वर्षी, तिथे बरोबर शुभारंभाला खडकोली चरित्री सुरुवात झाली. पहिलं चरित्र खडकोली भटा अनुसरम, तिथे सुरुवात झालेलं आहे. आता वर्ष होत आलं, फक्त वर्षभरामध्ये आता फक्त 7 लीळा झाल्या. किती? वर्षाचे दिवस किती? 307. लीळा किती झाल्या? 7. याचं कारण असं आहे, लीळेची वेगवेगळी पैलू आम्ही सांगतो, लीळेचा हेतू सांगत असतो. आणि या इथून जी लीळा मी सांगतो ना, ही भौतिक लीळा मी नामधारकावर घडवतो. कारण आमचा वर्ग कोणता आहे? नामधारक. आम्हाला पंडितांना सांगायचं नाही, आमचा नामधारक फार महत्वाचा आहे. हा पाया आहे ना, नामधारक पाया आहे. तो जर सुधारला तरच पुढे धर्म चालेल. जर आमचा नामधारक जर बिचारा घसरला, साधू होणार आहे का पुढे? नामधारकच नाही पुढे बरोबर राहिले तर साधू वाढतील का?
नाही वाढलं. म्हणून लीलाच्या तुम्ही काल विचारलं ना बाबा खडकोली चरित्र का बरं अजून, कारण तुम्ही तिथे ऐकलेले होते. त्याचं कारण असं होतं की हेतू असतात, विषयामध्ये विषय निघत असतो, अनेक त्याला प्रमाण निघत असतात, मग ते प्रमाण तशा प्रकारचे द्यावे लागत असतात. आता बघा चिंतन विषयामध्ये किती विषय निघाला, बरोबर आहे ना. या लोकांना हे बिचारे सामान्य वर्ग आहे, आणि एकदम असं वचन डायरेक्ट बोलून चालणार नाही, त्यांना पहिली पायरी शिकवावं लागेल. आणि म्हणून नामधारकांनी पहिल्या ऐकल्या पाहिजे लीळा. लक्षामध्ये जोपर्यंत लीळा समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे ईश्वरीचा धर्मही तुम्हाला समजणारा नाही. लक्षामध्ये. म्हणून चिंतनविधी हा आपण बघितला, ज्याच्याकडे काहीच नाही त्याने हृदयामध्ये परमेश्वराचं काय करावं नसुद्धा तरी चिंतन करावं. जे तुमचा मनोरथ आहे ते परमेश्वर बरोबर पूर्ण करून देणार आहे. आता चिंतन आपण इथपर्यंत बघितलं. आता हे चिंतन कसं कसं करावं हे मात्र आपण उद्याच्या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत. बरेच